नमस्कार. चला तर आज आपण आपल्या भावनांच्या दुनियेत एक मस्त सफर करूया. आणि हो, या सफरीमध्ये आपण स्वतःला आणखी चांगलं कसं बनवायचं हे सुद्धा शिकणार आहोत. मग तयार आहात? जरा आठवून बघा बरं. असं कधी झालंय का की आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने काहीतरी केलं आणि आपल्याला एकदम भयंकर राग आला? नक्कीच झाले असणार. कारण राग येणं हे अगदी नॉर्मल आहे, आपल्या सगळ्यांनाच येतो. तर आपल्याला या सगळ्या भावना म्हणजे राग, आनंद, दुःख हे सगळं का जाणवतं आणि त्यांना समजून घेणं का गरजेचं आहे? चला, याच प्रश्नांची उत्तरं शोधूया आपल्या या पहिल्या भागात. बरं, आपल्याला राग येतो तरी का? कधीकधी आपल्या मनासारखं काही होत नाही किंवा कधी कोणीतरी आपल्याला अपमानित करतं, असं वागतं. कधीकधी तर आपल्या आजूबाजूला काहीतरी चुकीचं, अन्यायकारक घडताना दिसतं आणि आपल्याला राग येतो. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, राग येणं हे अगदी स्वाभाविक आहे, म्हणजे नॅचरल आहे. त्यात काहीच चुकीचं नाही. आता इथे बघा, रागाच्या ना दोन बाजू असतात, अगदी एखाद्या कॉईनसारख्या, हेड आणि टेल. एकीकडे आहे अनियंत्रित राग, म्हणजे ज्यावर आपलं कंट्रोल नाही. तो आपल्या शरीरासाठी, मनासाठी वाईट असतो, आपल्याला हट्टी बनवतो आणि आपल्या बोलण्याने, वागण्याने आपण इतरांना दुखावतो. पण दुसरी बाजू आहे नियंत्रित रागाची, म्हणजे जर आपण रागावर कंट्रोल मिळवला तर आपण गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो, आपली मैत्री आणखी घट्ट होते आणि मोठ्यात मोठी समस्या सुद्धा आपण सोडवू शकतो. किती फरक आहे बघा. ओके, चुका तर आपल्या सगळ्यांकडनं होतात, पण महत्वाचं हे आहे की त्या सुधारायच्या कशा. चला आता काही खऱ्या गोष्टींमधनं, काही मुलांच्या अनुभवांमधनं हे शिकून घेऊया. चला तर मग भेटूया रमेश आणि सुरेश या दोन मित्रांना. त्यांच्यातनं एक छोटासा गैरसमज होतो आणि त्यामुळे त्यांच्या मैत्रीत थोडंसं टेन्शन येतं. बघूया पुढे काय होतं ते. तर झालं असं की रमेशने पूर्ण गोष्ट समजूनच घेतली नाही आणि तो एकदम रागावला. आपल्यासोबत पण अनेकदा असंच होतं नाही का? आपण अर्धवट माहितीवर लगेच रिॲक्ट करतो आणि सगळा घोळ होऊन जातो. पण मग पुढे काय झालं? जेव्हा रमेशने शांतपणे सुरेशचं बोलणं ऐकून घेतलं ना, तेव्हा त्याचा सगळा गैरसमज दूर झाला आणि त्याला त्याची चूक कळली. त्याने लगेच माफी मागितली आणि त्यांची मैत्री वाचली. म्हणजे बघा, शांतपणे ऐकण्यामध्ये किती ताकद आहे. रमेश आणि सुरेशसारखीच अजून काही उदाहरणं आहेत. बघा, मीनाने समजूतदारपणा दाखवला म्हणून तिच्या टीचरने तिचं कौतुक केलं. आलाने तिची चूक सुधारली आणि देवेनला चिडवणं थांबवलं. आणि सुनीता आईवर आधी रागावली, पण जेव्हा तिला कारण कळलं तेव्हा ती शांत झाली. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला खूप मोठं शिकायला मिळतं. आता ही गोष्ट नीट ऐका. आपलं वागणं, आपलं बिहेवियर हीच आपली सुपर पॉवर आहे. हो, खरंच. चला बघूया ही सुपर पॉवर वापरायची कशी. कोणतीही सुपर पॉवर मिळवण्याआधीची पहिली पायरी स्वतःला ओळखणं. म्हणजे आपल्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपली ताकद आहेत आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुधारायच्या आहेत, म्हणजे आपल्या कमतरता. हे समजून घेणंच खूप महत्वाचं आहे. चला, एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपला राग म्हणजे प्रेशर कुकर. आई जेव्हा कुकर लावते तेव्हा आत वाफ जमा होते, बरोबर? आणि शिट्टी वाजली की ती वाफ बाहेर येते. पण विचार करा, जर ती शिट्टी झालीच नाही तर कुकरचा स्फोट होऊ शकतो. आपला राग पण अगदी तसाच आहे. तो मनात साचत राहिला आणि आपण तो योग्य प्रकारे बाहेर काढला नाही तर त्याचा स्फोट होतो आणि त्यामुळे आपली नाती तुटतात. आता दुसरी गंमत. आपलं आयुष्य एका व्हिडिओ गेमसारखं आहे असं समजा. गेममध्ये आपल्या कॅरेक्टरकडे काही पॉवर्स असतात, म्हणजे स्ट्रेंग्थ्स, आणि काही वीकनेसेस पण असतात. आपण काय करतो? प्रॅक्टिस करून, लेव्हल अप करून त्या वीकनेसेस कमी करतो. आयुष्यात पण तसंच आहे. आपण प्रयत्न करून, सराव करून आपल्या कमतरतांवर मात करू शकतो आणि स्वतःला लेव्हल अप करू शकतो. आणि तिसरं उदाहरण. आपल्या सवयी म्हणजे जणू काही एक बाग आहे. यात काही चांगली फुलं आहेत, म्हणजे आपल्या चांगल्या सवयी. पण काही नको असलेलं गवत पण उगवतं, म्हणजे आपल्या वाईट सवयी. आता चांगल्या फुलांना वाढायचं असेल तर आपल्याला ते गवत उपटून फेकावं लागेल, बरोबर? तसंच आपल्याला वाईट सवय सोडून द्याव्या लागतील, तेव्हा चांगल्या सवयी वाढतील. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो. आपण सगळेच चांगल्यासाठी बदलू शकतो. म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये स्वतःला सुधारण्याची, अधिक चांगलं बनण्याची ताकद आहे. फक्त त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. चला तर मग, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते खरंच आपल्याला कळलंय का हे तपासायची वेळ आली आहे. तुमच्या पुस्तकातल्या स्वाध्यायामधले काही प्रश्न सोडवून आपण ही नवी स्किल्स आणखी पक्की करूया. तर पहिला प्रश्न आहे, भावनिक समायोजन म्हणजे काय?
काय वाटतं, काय असेल याचा अर्थ? भावनिक समायोजन म्हणजे एकदम सोप्पं आहे. आपल्या मनातले विचार आणि आपल्या भावना यांच्यात ताळमेळ घालणं. म्हणजे राग आलाय, पण तरीही लगेच आरडाओरडा न करता शांतपणे विचार करणं. आणि हे महत्वाचं का आहे? कारण जेव्हा आपण असं करतो, तेव्हा आपण स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला जास्त चांगलं समजू शकतो. आणि मग काय? भांडणं कमी होतात आणि मैत्री घट्ट होते. पुढचा प्रश्न, रागाचे परिणाम काय आहेत? म्हणजे जेव्हा आपण खूप रागावतो तेव्हा नेमकं काय काय होतं? जेव्हा राग आपल्या नियंत्रणाबाहेर जातो तेव्हा त्याचे खूप वाईट परिणाम होतात. आपल्या शरीरावर, मनावर खूप ताण येतो, आपण हट्टी बनतो, कुणाचं ऐकायलाच तयार नसतो. तो प्रेशर कुकर आठवतो ना? अगदी तसंच. रागाचा स्फोट झाला की आपलं आरोग्य पण बिघडतं आणि आपली माणसं, आपली मैत्री पण दुरावते. म्हणूनच रागावर कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी करूया. हा जो तक्ता दिसतोय ना, तो आपल्याला आपला स्वभाव समजून घ्यायला मदत करणार आहे. ही स्वतःला ओळखण्याची एक गंमत आहे. हा तक्ता म्हणजे काही तुमची परीक्षा किंवा टेस्ट नाहीये. हा फक्त तुमच्यासाठी आहे. प्रामाणिकपणे फक्त विचार करायचा आहे की यातल्या कोणत्या गोष्टी आपण नेहमी करतो, अनेकदा करतो, कधी-कधी करतो की कधीच नाही करत. याने काय होईल? आपल्याला कळेल की आपल्याला नक्की कोणत्या गोष्टीवर काम करायचं आहे. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? 3 मुख्य गोष्टी. पहिली, आपल्या भावना व्यक्त करायच्या पण विचार करून. दुसरी, रागावर नियंत्रण ठेवायलाच हवं. आणि तिसरी, आपल्या कमतरता ओळखल्या तरच आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज आपण जे काही शिकलो त्यापैकी अशी कोणती एक छोटीशी गोष्ट आहे जी आपण आजपासूनच करायला सुरुवात करणार आहोत, स्वतःला आणखी चांगलं बनवण्यासाठी? नक्की विचार करा आणि कामाला लागा. भेटूया पुढच्या वेळी.